नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुमच्या आयुष्यात सध्या खूप दुःख आहे का? कितीही प्रयत्न करूनही मन शांत राहत नाही का? रात्री झोप लागत नाही का? सतत चिंता, टेन्शन, भीती आणि नकारात्मक विचार त्रास देतात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्रातील असा एक प्रभावी अध्याय सांगणार आहे, ज्याचे वाचन अनेक भक्त संकटाच्या काळात करतात. असा अध्याय जो मनाला धैर्य देतो, असा अध्याय जो निराशेच्या अंधारात आशेचा दिवा पेटवतो, आणि असा अध्याय जो आपल्याला गुरुकृपेची जाणीव करून देतो. परंतु हा अध्याय कोणता आहे? तो कसा वाचावा, किती वाचावा आणि त्याचा खरा लाभ कसा मिळवावा, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मनापासून एकदा कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त. चला तर मग गुरुकृपेचा हा अद्भुत प्रवास सुरू करूया. गुरुचरित्रामध्ये अनेक अध्याय भक्तांना मानसिक शांती, संकटातून मुक्ती आणि आत्मविश्वास देतात. तर परंपरेनुसार अध्याय 14वा, अध्याय 18वा आणि अध्याय 51वा हे विशेष महत्त्वाचे मानले आहेत. त्यापैकी दुःख, चिंता, भीती आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी अनेक भक्त अध्याय 14वा हा नियमित वाचण्याचा प्रयत्न करत असतात. गुरुचरित्रातील असा कोणता अध्याय वाचावा ज्यामुळे आयुष्यातील दुःख आणि टेन्शन कमी होईल? श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर तो श्री दत्तगुरूंच्या कृपेचा जिवंत अनुभव आहे. अनेक भक्तांच्या जीवनात गुरुचरित्र वाचनामुळे सकारात्मक बदल घडले आहेत. जीवनात जेव्हा दुःख, चिंता, भीती, अपयश, आर्थिक अडचणी किंवा मानसिक अस्वस्थता वाढते, तेव्हा मनाला आधार देणारी एक दिव्य शक्ती हवी असते. अशावेळी गुरुचरित्राचे वाचन अनेकांना मानसिक बळ देते. परंपरेनुसार गुरुचरित्रातील अध्याय 14वा हा विशेषतः संकट निवारण, मानसिक शांती आणि गुरुकृपा प्राप्तीसाठी महत्त्वाचा असतो. या अध्यायात गुरूंच्या कृपेची महिमा सांगितलेली आहे. हा अध्याय भक्ताला एक महत्त्वाचा संदेश देतो. कोणतीही परिस्थिती कायमची नसते आणि गुरूवर श्रद्धा ठेवली तर संकटावर मात करता येते. आजच्या काळात अनेक लोक तणावाखाली जगत आहेत. अभ्यासाची चिंता, नोकरीचा ताण, आर्थिक समस्या, कौटुंबिक मतभेद, आरोग्याच्या अडचणी आणि भविष्याची काळजी यामुळे मन अस्वस्थ होते. अशावेळी गुरुचरित्राचे नियमित वाचन मनाला स्थिर करत असते. वाचनादरम्यान मन गुरूंच्या चरणी एकाग्र होते आणि नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होऊ लागते. अध्याय 14वा वाचताना घाई करू नये. शांत मनाने स्वच्छ ठिकाणी बसून दत्तगुरूंचे स्मरण करून वाचन करावे. वाचन सुरू करण्यापूर्वी श्री गुरुदेव दत्त हा जप काही वेळ करावा. त्यामुळे मन अधिक एकाग्र होते. दुःख कमी होण्याचा अर्थ असा नाही की सर्व समस्या लगेच नाहीशा होतील, परंतु त्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होते. गुरुचरित्र भक्ताला धैर्य, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन देते. अनेक वेळा समस्या तशाच असतात, पण त्या पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि मन हलके वाटू लागते. अध्याय 18वा देखील भक्तांमध्ये लोकप्रिय आहेच. हा अध्याय श्रद्धा आणि विश्वास दृढ करण्यासाठी उपयुक्त असतो. जीवनात जेव्हा निराशा वाढते, तेव्हा हा अध्याय मनाला आशेचा किरण दाखवतो. गुरु आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत, हा संदेश या अध्यायातून मिळतो. अध्याय 51वा हा अंतिम भागातील अत्यंत महत्त्वाचा असा अध्याय आहे. अनेक भक्त या अध्यायाचे नियमित वाचन करत असतात आणि मग या अध्यायातून गुरूंचे स्मरण, भक्ती आणि शरणागती याचे महत्त्व स्पष्ट होते. जेव्हा मन पूर्णपणे गुरूंच्या चरणी समर्पित होते, तेव्हा अंतर्मनातील भीती आणि अस्वस्थता कमी होऊ लागते. जर तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी खालील साधी पद्धत अवलंबवा.
स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. श्री गुरुदेव दत्त हा जप 108 वेळा करा. गुरुचरित्रातील अध्याय 14वा वाचा. शेवटी आपल्या मनातील चिंता गुरूंना सांगा. ही कृती श्रद्धेने काही दिवस केल्यास मनामध्ये शांतता अनुभवायला मिळते. गुरूंची कृपा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर योग्य विचार, योग्य दिशा आणि संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळणे. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येते, पण दुःख कायमचे राहत नाही. गुरुचरित्र आपल्याला शिकवते की श्रद्धा, सबुरी आणि सततचे नामस्मरण यामुळे कठीण काळातूनही मार्ग निघतो. जेव्हा मन खचते तेव्हा स्वतःला एकच गोष्ट सांगा, माझ्या पाठीशी गुरूचा आशीर्वाद आहे. हा विश्वास मनाला उभारी देतो, चिंता कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते. म्हणूनच जर तुम्ही आयुष्यातील दुःख, भीती, नैराश्य आणि तणाव कमी करण्यासाठी गुरुचरित्रातील एखादा अध्याय निवडणार असाल तर 14वा पासून सुरुवात करा. त्यासोबत नियमित श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा आणि सातत्य ठेवले तर मनात शांततेचा प्रकाश नक्कीच निर्माण होईल. तर भक्तांनो, गुरुचरित्रातील अध्याय 14चे महत्त्व समजून घेताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. गुरुकृपा म्हणजे फक्त चमत्कार घडणे नव्हे, तर गुरुकृपा म्हणजे अंधारात प्रकाश मिळणे, निराशेत आशा मिळणे आणि संकटात धैर्य मिळणे. आज अनेक लोक बाहेरून आनंदी दिसतात, पण आतून खूप तुटलेले असतात. काहींना पैशांची चिंता असते, काहींना नोकरीची, काहींना शिक्षणाची, तर काहींना आपल्या कुटुंबाची. अनेक वेळा मन इतके थकते की काहीच करण्याची इच्छा राहत नाही. पण अशा वेळी गुरुचरित्र आपल्याला सांगते, धीर सोडू नकोस, गुरु तुझ्या सोबत आहेत. जेव्हा तुम्ही श्रद्धेने गुरुचरित्र वाचता तेव्हा प्रत्येक ओळ तुमच्या मनाशी संवाद साधू लागते. तुम्हाला जाणवू लागते की तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक दुःखाची जाणीव गुरूंना आहे. कदाचित तुमच्या प्रार्थनेचे उत्तर अजून मिळाले नसेल, पण गुरु शांत बसलेले नाहीत. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. तर भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो, सूर्य उगवण्यासाठी रात्र संपावी लागते आणि जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी संयम ठेवावा लागतो. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी नियमित गुरुचरित्र वाचन केले तेव्हा त्यांच्या समस्या लगेच संपल्या नाहीत, पण त्यांचे मन बदलले, भीती कमी झाली, आत्मविश्वास वाढला आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली. हाच खरा गुरुकृपेचा चमत्कार आहे. कारण सर्वात मोठा विजय बाहेरच्या जगावर नसतो, तो आपल्या मनावर असतो. ज्याने स्वतःच्या भीतीवर विजय मिळवला त्याला जगातील कोणतेही संकट हरवू शकत नाही. तर भक्तांनो, जर तुम्ही सध्या खूप तणावात असाल तर आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काही मिनिटे गुरुचरित्रासाठी द्या. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा आणि गुरूंच्या चरणी स्वतःला समर्पित करा. काही दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवू लागेल. मनातील गोंधळ कमी होईल, नकारात्मक विचार कमी होतील आणि आशेचा एक नवीन किरण दिसू लागेल. कारण जिथे गुरूंचे स्मरण असते तिथे अंधार जास्त काळ टिकत नाही. तर भक्तांनो, कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या ही समस्या नसते, तर त्या समस्येबद्दलची आपली भीती असते. गुरुचरित्र ही भीती कमी करते, ते मनाला स्थिर बनवते आणि आपल्याला शिकवते की प्रत्येक संकटानंतर एक नवीन सुरुवात असते. म्हणूनच आज मी तुम्हाला मनापासून सांगत आहे, जर तुम्ही खूप दुःखी असाल, खूप चिंतेत असाल किंवा आयुष्यात हरल्यासारखे वाटत असेल तर गुरूंचा हात सोडू नका. कारण जेव्हा सर्व मार्ग बंद होतात
तेव्हा गुरुकृपेचा मार्ग सुरू होतो आणि त्या मार्गावर चालणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. शेवटी फक्त एवढेच, तुमच्या जीवनात कितीही मोठं वादळ आले तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गुरु आपल्या भक्ताला कधीच सोडत नाहीत. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि गुरूंचे स्मरण करत राहा. योग्य वेळी सर्व काही ठीक होईल. श्री गुरुदेव दत्त. तर भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजच्या या व्हिडिओमुळे तुमच्या मनाला शांती मिळाली असेल तर समजा की ही गुरुकृपाच आहे. लक्षात ठेवा, संकटे कायमची नसतात, दुःख कायमचे नसते, अंधार कायमचा नसतो. कितीही मोठी रात्र असली तरी सूर्योदय अटळ असतो. त्याचप्रमाणे जीवनातील कठीण काळ देखील एक दिवस नक्की संपणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग शेवटी सर्वजण मिळून एकदा प्रेमाने म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीची